युवासेना जिल्हा प्रमुख शरद सरोदे बोलतो। तर तुम्हाला काल हरीश राऊत साहेबांनी काही इन्स्ट्रक्शन दिले का? नाही दिल्या? अरे तुम्ही मीटिंग मध्ये आहे पण इथे तुम्हाला इन्स्ट्रक्शन साहेबांनी दिल्या आणि तुम्ही ते पालन नाही केलं, तिथे गाड्या येऊन राहिल्या कचरा उचलण्याच्या। मग आम्ही करायचे का ते? आम्ही करायचे का ते? महिनीबाग कॉर्नर काल इथे डेप्युटेशन आले होते ना शिवसेनेचे हरीश राऊत साहेबांकडे, त्यांचे पत्र आहे माझ्याकडे, त्यांनी तुम्हाला ट्रान्सफर केलं। अरे पण 3 दिवसामध्ये म्हणजे कोणाला काही नुकसान झालं तर काय कराल? बघ तिथे स्वास्थ्याशी खेळून राहिले का तुम्ही? फूड डिपार्टमेंट हेल्थ डिपार्टमेंटने आहे ना। अरे मला हे सांगा दादा, तुम्ही 5 वर्षापासून 6 वर्षापासून झोप घेऊन राहिले का? आणि जेव्हा आम्ही म्हणून राहिलो याच्या अगोदर किती तक्रार आल्या, पण जेव्हा आम्ही म्हणून राहिलो त्याच्यानंतर 3 दिवस लागून राहिले तुम्हाला। एवढं बोलल्याच्या नंतर बाहेर वॉशरूम करायला माणसं तिथं आम्ही त्यासाठी उभे असलो। बोला बोला बोला, काय बोलून राहिले? अरे काल जेव्हा आम्ही इतके डेप्युटेशन आला तुम्हाला, तर काल तुम्ही निरीक्षण का बरं नाही केलं? अरे तुमच्या मीटिंगा सुरू राहील ना, तिथे लोक त्रासले आहे ना, लोक मरायला लागले आहे ना। मीटिंग मध्ये आओ का? तिथे यायचं का? आम्ही मीटिंग मध्ये तुमच्या मीटिंग जरूरी है कि आम जनता जरूरी है आपके लिए? लोगों का स्वास्थ्य जरूरी है। अरे तुमच्या साहेबाला सांगा ना, लहान मुलं आहे तिथे शाळा, ते वो स्कूल है वहां पे, स्कूल के लड़के बच्चे जा रहे हैं वहां से, वो वीडियो मेरे पास बाहर टॉयलेट करते हुए, खुले में टॉयलेट करते हुए पाठवा तिथे आपला कर्मचारी एक। आणि काही तोडफोड झाली तर मग तुम्ही जबाबदार राहाल। मी तर राऊत साहेबांच्या चेंबर समोरून बोलत आहे, ते आता आहे नाही ते, पण त्यांच्या चेंबर मध्ये ते समोरूनच बोलत आहे मी तुमच्याशी। ही रेकॉर्डिंग करत आहे, तुम्ही पण रेकॉर्डिंग करून द्या साहेब। काल तुम्हाला आदेश भेटल्यानंतर तिथे काही कारवाई झाली नाही। तिथे गाडी लागली नाही पाहिजे, कचऱ्याची गाडी। तिथे माणूस पाठवा। काल आम्ही हरीश राऊत साहेबांना डेप्युटेशन दिलं की तिथे तो एक रहिवासी एरिया आहे आणि तिथे हे लोक डंपिंग करतात कचरा, त्यामुळे 100 मीटरला शाळा आहे, 100 मीटरला तिथे म्हणजे रहिवाशाचे घरं आहे आणि तिथे दुकानं आहे, तिथून शाळेचे मुलं येतात जातात आणि अशा जागी यांना परमिशन कोणी दिली कचरा डंपिंग करायची? आम्ही राऊत साहेबांना विचारलं तर राऊत साहेबांचा जवाब हा होता की मी नवीन आहे, मला माहिती नाही। तर आम्ही त्यांना संपूर्ण तिथल्या परिसरातली माहिती दिली आणि त्यांना सांगितलं की हे तुरंत आजपासून बंद करा, नाही तर 24 तासामध्ये तुम्ही बंद नाही केलं तर आम्ही तिथे गाड्या वापस पाठवू। जेव्हा आम्हाला कार्यालयामध्ये बसलेलो होतो तेव्हा आम्हाला माहिती पडलं का तिथला अगोदरपासून तिथे एक गाडी लागलेली आहे कचरा उचलायला आणि काम सुरू आहे। आम्ही तिथे पोहोचलो आणि ते गाडी परत पाठवली। तिथनं आम्ही राऊत साहेबांकडे आलो, पण राऊत साहेब आहे नाही, मला वाटतं सुट्टी आहे आज। पण संबंधित अधिकाऱ्याला आम्ही फोनवर बोलून त्यांना चेतावणी दिली की एक पण गाडी लागणार नाही, तिथे डंपिंग यार्ड राहणार नाही, तुम्ही नागरिकाच्या स्वास्थ्याशी खेळू शकत नाही। जनता के स्वास्थ्य के साथ आप खेल नहीं सकते, ये कल भी बताए थे, आज भी बता रहे। अगर ऐसा नहीं समझ में आ रहा इनके, यांना अगर लक्षात येत नसेल प्रेमाची भाषा, तर आम्ही आपल्या शिवसेनेच्या भाषेमध्ये यांना समजू शकतो। आज सही सलामत त्यांची गाडी परत पाठवली। पुन्हा लागेल ती गाडी तर गाडीच्या चाकं तिथे राहील, गाडी कुठे राहील ते त्यांना पण माहिती नाही राहणार। मी गायत्री वैद्य, उपजिल्हा प्रमुख, शिवसेना शिंदे गटातून। आज आम्हाला अशी माहिती पडली की तिथे पुन्हा गाड्या लागल्या कचऱ्याच्या। आम्ही कालच रेप्युटेशन देऊन गेलेलो आहोत। रेप्युटेशन दिल्याच्या नंतरही तिथे साहेबांनी जे रेप्युटेशन दिलं त्याची जाणीव न देता तिथे गाड्या पुन्हा लागलेल्या आहे आणि उघड्यावरही शौचालय तिथे सुरूच आहे। माणसं तिथे उभ्यानेच टॉयलेट करून राहिलेलं आहे। आम्ही एवढ्या महिला तिथे असून उपस्थित तरी तोच विषय सुरू आहे तिथे। तर हे काय आहे? हे प्रशासन का झोपलेली आहे का? ते तुमची मांग काय? आमची मांग एकच आहे, तिथला कचरा उठायला पाहिजे, नाही तर आम्ही त्या गाडीला फोडफाड करू। याच्यानंतर जर गाडी लागेल तर तिथे